नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहोत करंगुळी माळेबद्दल. तर करंगुळी माळ ही साऊथचं ओरिजिन आहे. साऊथ म्हणजे दक्षिणात्य भागांमध्ये ती बनवली जाते आणि मोठ्या प्रमाणात वापरली देखील जाते. तर तुम्हाला सगळ्यांना रुद्राक्ष माहिती असेल. रुद्राक्ष हे एक फळ आहे. म्हणजे रुद्राक्षाच्या झाडाला रुद्राक्षाचं फळ येतं आणि साधारण एकमुखी रुद्राक्षापासून 21 मुखी रुद्राक्षापर्यंत आपण म्हणजे सिंगल रुद्राक्ष गळ्यात घालू शकतो. काही लोक रुद्राक्षांची माळ देखील घालतात. त्याचे वेगवेगळे फायदे देखील आहेत. तर करंगुली माळ ही इबोनी नावाच्या झाडाच्या खोडापासून बनवली जाते. म्हणजेच इबोनी नावाचं जे झाड आहे त्याच्या खोडामध्ये ती एनर्जी वास करते आणि त्याच्यामधून करंगुळी माळेचे मणी बनवले जातात. जसं रुद्राक्ष आपण सिंगल म्हणजे 5मुखी, 7मुखी, एकमुखी घालतो, तसं करंगुळी माळ ही गळ्यामध्ये सिंगल मणी आपण घातला तर त्याचा तितकासा फायदा नाही होणार आहे. त्यामुळे जसं स्फटिक असतात आपण माळ किंवा ब्रेसलेट स्वरूपात घालू शकतो, तसंच करंगुळी माळेचे काळे मण्यांची माळ ही तुम्ही घालू शकता. आता ही कोणी घालायची आहे? तर ज्यांना शनीची 7.5 चालू आहे किंवा शनीचा दोष पत्रिकेत आहे, ज्यांना हितशत्रूंचा त्रास होतो, नजर दोष आहे, लोकांच्या जलसीमुळे कामं अटकतात, कुठल्याही नकारात्मक ऊर्जा शक्तीचा त्रास ज्यांना जाणवतो, असे लोक करंगुली माळ ही धारण करू शकतात. याच्यासाठी नियम, शास्त्र हे तितकं पाळावं लागणार नाही. तर करंगुळी माळेचं असंही काही नाही आहे की या जन्मतारखेचे किंवा बर्थडेटचे लोकच ते घालू शकतात, ह्या लोकांनी ती अवॉइड करायची, असं काहीही नाही आहे. साधारण लहान मुलांनंतर म्हणजे वयात आलेल्या मुलांपासून वर्ष 15 पासून अगदी उतार वयातल्या एजेड लोकांपर्यंत कोणीही ती वापरू शकतात. तर करंगुली माळ आपल्याकडे जी आहे ती साधारण अशा स्वरूपात आहे. याच्यामध्ये आता ही जी मी दाखवली ही सिल्वर प्लेटेड आहे. तुम्हाला जर वाटलं की आम्हाला सिल्वर प्लेटेड नको आहे, आम्हाला फक्त मण्यांची माळ हवी, तर तशी प्लेन माळा देखील तुम्हाला आपल्याकडे मिळेल आणि ही कॅरेटवर किंवा वजनावर नसते. म्हणजे आपल्याकडे साधारण 700 रुपयापासून पुढे करंगुली माळा आहे आणि तुम्ही ती परचेस करू शकता. ह्याच्यामध्ये मणी हे 50+ असतात. माळेचं शास्त्र जर आपण घेतलं तर 51 किंवा 55 किंवा 108 मण्यांची माळ ही आपण धारण करू शकतो किंवा जपासाठी वापरू शकतो. बरेचसे क्लायंट आपले आहेत जे रुद्राक्षाची माळा धारण करत नाहीत पण जपसाठी वापरतात. तर ही माळा आपण जपसाठी नाही वापरू शकणार आहोत. ही तुम्ही गळ्यात घालू शकता आणि ह्याला जर खूप शास्त्रोक्त पद्धतीने जर तुम्ही घालणार आहात, कधीही परचेस केली तर चालते, पण ती धारण करताना शक्यतो शनिवारी धारण करायची आहे. कारण मी म्हटलं तसं शनीचा कृपा आशीर्वाद आणि काळभैरव यांचे ब्लेसिंग्स आपल्याला ह्या माळेतून मिळणार आहेत. जसं रुद्राक्षासाठी काही सोहळं येतं किंवा ड्रिंक न करणं, रुद्राक्ष घालून नॉनव्हेज न खाणं, या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात. तसं करंगुली माळा ह्यासाठी त्या गोष्टी पाळायची गरज नाही, कारण ती कुठल्याही वृक्षाच्या खोडापासून बनलेली आहे आणि ग्रहांचं स्वरूप म्हणजे शनी या ग्रहाचे ब्लेसिंग्स आपल्याला त्याच्यातून मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला अगदीच विधिवत घालायची आहे तर कच्च्या दुधामध्ये तिला ठेवून तुम्ही दुसऱ्या दिवशी ती धुवून त्याच्यावर शनिमंत्र चांट करू शकता आणि ती घालू शकता आणि कुठलीही पूजा विधी न करता देखील तुम्ही ती घालू शकता. तर कोणाला करंगुली माळ ही घ्यायची असेल तर तुम्ही संपर्क करू शकता खाली दिलेल्या नंबरवर आणि साधारण ती अशी असेल. धन्यवाद.